नमस्कार तुम्हा सगळ्यांना मनापासून नमस्कार. आणि आत्ता आपल्याबरोबर आहेत आपल्या लाडक्या WTEचे डिरेक्टर श्री प्रसाद कुलकर्णी सर. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया WTEचे डिरेक्टर प्रसाद कुलकर्णी सरांचं. सर नमस्कार आणि तुमचं खूप खूप स्वागत या पॉडकास्टमध्ये. सर थँक्यू. आणि सर माझा तुम्हाला पहिला प्रश्न, तुम्हाला मांसवडी प्रचंड आवडत असतानाही आज आपल्या या फाउंडेशन डेच्या फंक्शनमध्ये मांसवडी का नाही आहे? मी काही मेनू ठरवला नाही सर आज, त्यामुळे मग त्याच्यात नाही. मग ज्यांनी मेनू ठरवलेला आहे त्यांना सोमवारी केबिनमध्ये बोलवायचं नाही नाही. मला ती मासवडी निवडता खायला आवडते सर. निवांत खायला आवडते. ओके. गडबडीत तर नाही. सरांचं फेवरेट फूड आहे मांसवडी. सरांना खायला आवडते प्रचंड मांसवडी. आज मेनू ज्यांनी मांसवडी काढलेली आहे तर सर नाही म्हणतात, पण कदाचित तुम्हाला सोमवारी सकाळी मेल येऊ शकतो किंवा व्हॉट्सअपवर मेसेज केबिनमध्ये या. सर WTEची सुरुवात कशी झाली हे तर आम्हाला जाणून घ्यायचंच आहे, पण त्याआधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही शिक्षणाच्या निमित्तानं, इंजिनिअरिंगच्या निमित्तानं बुधगावला गेला होता शिकायला, बरोबर सर? आणि तिथे सुद्धा तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. ते काय होतं सर? हा व्यवसाय मी 10वीचे पेपर माझे संपले. हां दुसऱ्या दिवशी तर मी पप्पांबरोबर साईडवरती होतो किर्लोस्करवाडीला. बरोबर. आणि काका आहे तिथं, रंगा काका. 10वीच्या पेपरच्या तिसऱ्या चौथ्या दिवशी तर 4-5 टन सँड खाली उतरवली होती आणि लोडिंग अनलोडिंग केली होती. आणि साईडवरती आम्ही 3 जणच होतो. म्हणजे 10वी झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच कामाला लागलो. अगदी वर्ष 15-16. हां बरोबर. नंतर बुधगावला तुम्ही इंजिनिअरिंगसाठी गेलात. हो बरोबर. तिकडे डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी तुम्ही प्रवेश घेतलात. आणि सर बुधगावात तुम्ही तुमच्या मावशींबरोबर राहिला होतात, बरोबर? किती एकच मावशी. एक मावशी तिकडे, हो बरोबर ना? हो. त्यांच्याकडे तुम्ही राहिला होतात, बरोबर? हो. आणि हा कितीचा 2006चा विषय? 5 नाही 2002चा. अच्छा 2002चा हा विषय, बरोबर. सो 2002 साली तुम्ही इंजिनिअरिंगसाठी बुधगावला गेलात सर, बरोबर. आणि तिथे सुद्धा तुम्ही पाण्याच्या संदर्भातलेच मशीन विकत होते. विकत होतो सर. कॉलेज करता करता बिझनेस करतो. बिझनेस करत होता. हो. आणि तेव्हा तुम्ही 1000 रुपये कमवत होता. नाही त्यावेळेला मला 1300 रुपये महिन्याला मिळत होते हा. पप्पांकडून. त्यातले 600-750 रुपये खर्च होता आणि त्याच्यावर मला महिना चालायचा. आणि मी बिझनेस करत होतो. बिझनेस करताना साधारण महिन्याला त्यावेळेला 50-55 हजार रुपये मिळत होते मला. सो 2002 साली तुम्ही तुमच्या व्यवसायातनं जवळपास 50 ते 55 हजार रुपये महिना कमावत होते. आणि जर ते पैसे आत्ताच्या काळामध्ये आपण कम्पेअर केले, 5 वर्षात समजा बँकेत दामदुप्पट असं जर विचार केला तर जवळपास तुम्ही 3.5 लाख रुपये दर महिन्याला कमावत होते सर. 2002 साली तुम्ही हजारोंची उड्डाणं घेत होतात सर, पण आता 2026 साली WTEच्या माध्यमातून तुम्ही कोट्यवधींची उड्डाणं घेत आहेत सर. क्या बात आहे, हॅट्स ऑफ. खरं तर ही तुमची सगळी मेहनत आहे, हे तुमचे कष्ट आहेत आणि तुमचं कामाप्रती असणारं समर्पण आहे सर, असं मला वाटतं. सर तुमचं इंजिनिअरिंग पूर्ण झालं आणि त्यानंतर मग तुम्हाला असं वाटलं की आता आपण आपल्या घरच्या व्यवसायामध्ये यावं, त्यात लक्ष घालावं. आणि याचं अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे त्यावेळी बिझनेस जो आहे तो कुठेतरी स्ट्रगल करत होता. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? ॲक्च्युली मला व्यवसायच करायचा होता आणि व्यवसाय करण्यासाठीच तिकडे गेलेलो सांगलीला शिकायला. नाहीतर मला ऑप्शन इथं भारतीय विद्यापीठ पण होता. भारतीय विद्यापीठला 21-22 हजार रुपये फी होती आणि 1 टाईम भरायची होती, पैसे नव्हते. आणि सांगलीला 14 हजार रुपये फी होती. 5 इन्स्टॉलमेंट 3 इन्स्टॉलमेंटमध्ये भरायचे होते. आणि मी म्हटलं बिझनेसच करायचा आहे, शेवटी सर्टिफिकेट येताना MSBTचंच येणार आहे, तर म्हटलं सांगलीला जाऊन करावं. म्हणून सांगलीला गेलो आणि तिथं म्हणजे सुरुवात माझ्या जगात जगायचं कसं, समाजात राहायचं कसं, उठायचं कसं, बोलायचं कसं, चुकायचं कसं, हे सगळं मला सांगलीने शिकवलं. सर मला सूत्रांकडनं कळलं आहे की तुमचं भोसरीवरती प्रचंड प्रेम आहे. आणि समजा आपण भोसरीला विचारलं की बाबा तुझ्यावरती प्रेम करणाऱ्या पहिल्या 5 माणसांची नावं सांग, तर भोसरीसुद्धा तुमचं नाव घेईल, प्रसाद कुलकर्णी. पण सर सांगली हे तुमचं माहेर आहे, बरोबर? 100% माहेर. आणि मग सांगलीहून तुम्ही भोसरीमध्ये आलात आणि आपटे कॉलनी ना, आपटे कॉलनीमध्ये तुम्ही व्यवसायाला सुरुवात केली. हो आपटे कॉलनी. आपटे कॉलनीच्या त्या छोट्याशा घरामधून तुम्ही WTEच्या व्यवसायाला सुरुवात केली सर. 7-8 माणसांचा तो परिवार
आज हजारो स्क्वेअर फीटचा प्लांट, 700हून अधिक कुटुंब आज WTच्या माध्यमातून चालतात. हा प्रवास 20 वर्षांचा आहे, खूप मोठा आहे. तर ह्या प्रवासाबद्दल काय सांगाल? ॲक्च्युली सांगलीवरून शेवटचा पेपर देऊन आलो. माझ्यामध्ये दुसऱ्या का चौथ्या दिवशीच आम्ही पार्टनरशिप डीड केली आणि विनोद सरांनी दिली आणि आम्ही कंपनी सुरू केली. रिझल्ट लागला नव्हता. आता रिझल्ट काय लागला विचारू नका, नंतर रिझल्ट लागला. नाही सर, रिझल्ट आम्हाला दिसतोय ना सर. कागदाच्या रिझल्टपेक्षा जगभरातल्या 20हून अधिक देशांमध्ये WT आत्ता पोहोचलेला आहे आणि मला असं वाटतं की हाच खरा रिझल्ट आहे आणि यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. ॲक्च्युली सर त्यावेळेला बिझनेस आम्ही चालू केला. म्हणजे सांगायला खरंच आवडेल की ज्या वेळेला सुरुवात केलं त्यावेळेला काही काम करायचो आम्ही. म्हणजे विनोद सर होते, मी होतो, रंगकाका होते. काकांना तर सवय होती, काकांनी त्यांचं करिअर हेल्पर म्हणून सुरू केलं होतं. ते हेल्पर, पेंटर, वेल्डर, ॲक्टर सगळी कामं करतात. तर ॲक्टर? हा, ॲक्टर पण म्हणजे ते स्किल असतं ना एक. हां, ॲक्टिंग छान करतात. हां. ओके, हां. मग ते आम्ही काही काम करायचो. म्हणजे आम्ही 25-25 लिटरचे कॅन स्प्लेंडरवरती घेऊन डहाणूकर कॉलनीतून उचलायचे, त्या शनिवार वाड्यापाशी ट्रॅव्हल्सला टाकायचे. ते एक काम केलं तर माझ्यामध्ये 2200 रुपये मिळायचं कमिशन. असं आम्ही सिंहगड रोडवरनं कार्ट्रेज फिल्टर घ्यायचे, जालन्याच्या गाडी टाकायचे. असं जे मिळेल ते काम आम्ही केलं. आणि पहिल्या वर्षी विनोद सरांनी जी सुरू केलेली कंपनी, त्याचा टर्नओव्हर माझ्यामध्ये काहीतरी 38 लाख रुपये आहे. वा वा. तेव्हा तुमचं वय 19-20 असेल सर? हा, 19-20. 19-20 वर्ष. 18 वर्ष होतं सर. 18 वर्ष होते. कायद्याने तुम्ही सज्ञान राहिले होतात, पार्टनरशिप डीड बनवण्या एवढे सज्ञान होतात, कायद्याने तशी परमिशन होती. आणि मग ते पहिल्या वर्षीचं काय पण काय टर्नओव्हर, उत्पन्न 38 लाख रुपये. सो थोडक्यात WTचा पहिल्या वर्षाचा टर्नओव्हर हा 38 लाख रुपये होता, जो आज जवळपास 650 कोटींवरती पोहोचलेला आहे. आणि ही 38 लाख रुपयाचा जो टर्नओव्हर वार्षिक, ही खरी सुरुवात होती WTची, बरोबर सर? येस सर. त्यानंतर पुढे एक एक पाऊल तुम्ही टाकला. त्याच्यानंतर आम्ही मल्टिपल कंपनी सांभाळत होतो. त्याच्यानंतर गाडगे साहेबांनी जॉईन केलं 2009-10 मध्ये आणि वेस्ट वॉटर व्हर्टिकलमध्ये काम करायचं ठरवलं. मीन टाईम आम्ही शॉप फ्लोर करायचा या उद्देशाने 600 स्क्वेअर फीट पासून शॉप फ्लोर सुरुवात केला. 600 स्क्वेअर फीट पण असा शॉप फ्लोर होता की अशा चाळी होत्या आणि त्या चाळीच्या समोर अंगण होतं. बरोबर. आणि त्या जागा मालकांनी सांगितलं की ही तुझी जागा आणि इथं तू काम करायला सुरुवात कर. मॅगझिन चौकात मॅगझिन चौकामध्ये. तर त्या 600 स्क्वेअर फीट पासून आम्ही 2007ला 600 स्क्वेअर फीटमध्ये तिथं सुरुवात केली. मग त्यावेळेला 4-5 जण जोडली गेली. अशी लोक जोडत इथपर्यंत आलो. वा सर, लोक जोडण्याचा विषय आता तुम्ही काढलेला आहे. सर, WTचं काम तुम्ही मोठ्या जोमानं सुरू केलं होतं, बिझनेस स्ट्रगल करत होता, दिवसेंदिवस त्याचा व्याप वाढत चालला. पण सर, याच्यामध्ये तुमचा सर्वच क्षेत्रांमध्ये मित्रपरिवार आहे. तुमचा गोतावळा खरंच खूप मोठा आहे आणि मला त्याचं प्रचंड कौतुक आहे की इतका कामाचा व्याप असताना सुद्धा सर, तुम्ही हा जो गोतावळा आहे इतक्या प्रेमानं तुम्ही सांभाळतात. पण ना सर, मला तुमच्याबद्दल एक गोष्ट माहिती की तुमच्या व्यक्तिमत्वावरती वडिलांचाही बराच प्रभाव आहे. जसं की तुमचे वडील खूप कमी बोलतात, तर तुम्ही सुद्धा खूप कमी बोलतात. नाही सर, गैरसमज. नाही सर, मी येणार तिथे. माझ्याकडे प्रूफ आहे. आणि तुम्ही कमी बोलतात, तुम्ही व्यक्त होत नाहीत, ही तक्रार माझी नाही, ही तक्रार कोणाची आहे तेही तुम्हाला कळणार आहे. आणि सर, त्या व्यक्तीचं जे म्हणणं आहे ते ब्रह्मसत्य असं म्हणायला हरकत नाही. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही तुमच्या वडिलांप्रमाणे कमी बोलतात, पण जसं तुमच्या वडिलांच्या डोळ्यामध्ये प्रेम, माया प्रचंड भरलेली आहे, तशीच अगदी तुमच्या डोळ्यांमध्ये पण मला दिसते सर. आणि म्हणून मी ते म्हणालो की तो व्यक्तिमत्वाचा प्रभाव आहे. आणि तुम्ही कमी बोलतात हेही अगदी तेवढंच खरं आहे. ते कसं तेही मी सांगेन सर, पण आपल्या चर्चेच्या पुढच्या भागामध्ये खरं तर त्या प्रश्नाकडे मी येणार आहे. ॲक्च्युली काय आहे की तुम्ही मनातून प्रामाणिक असाल आणि तुमचा हेतू उद्देश एकदम क्लिअर असेल ना, तर तो माणूस जोडला जातो. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की
समोरच्या माणसाला आपली गरज असते आणि आपल्याला माणसांची गरज असते. या गरजा एकमेकांना कुठंतरी सिंक झाल्या तर तो माणूस लाईफ टाईम जोडला जातो. आणि शक्यतो मी आजपर्यंत एवढ्या 20-22 वर्षात प्रोफेशनल, पर्सनल, सोशल लाईफमध्ये माणसं जोडून गेलो आणि एखादा माणूस मला पटला नाही तर मी थांबतो. म्हणजे मी त्याच्याशी वाद घालत बसत नाही, मी ऑर्ग्युमेंट करत बसत नाही, मी शिव्या देत नाही. मी म्हणजे बोलायचं थांबलो की मला माझ्या मनाला समाधान मिळतं की ठीक आहे, आपल्याला त्रास करून घ्यायची गरज नाही. आणि शिव्या पण देतो मी, पण ठराविक सिलेक्टेड जेवढे जवळचे जे इथून आहेत त्यांना शिव्या द्यायच्या आणि त्यांनी पण त्या ऐकून घ्यायच्या. मग फुकतात रुसतात पण ठीक आहे, ते काय पार्ट अँड पार्सल आहे. पण माणसं जोडली पाहिजेत. आणि म्हणजे माझं कायम असं म्हणणं आहे की तुमचे नातेवाईक तुमच्या मदतीला येताना 4 वेळा विचार करतील. तुम्ही जोडलेली माणसं, तुमचा मित्रपरिवार तुमच्या मदतीला, तुमच्या गरजेला, तुमच्या वेळेला येताना कधीच विचार करणार नाही, थेट येतात. आणि नातेवाईक येताना विचारतात, याचा फोन आला उचलला तर काय करायला लागेल, पैसे द्यायला लागतील, हा घरी राहायला येतोय का. म्हणजे माझा तसा अनुभव नाही, पण इन जनरल नातेवाईकांच्या कन्सेप्टमध्ये असं असतं. पण मित्र आणि जोडलेली जी नाती जी रक्ताची नाही आहेत पण त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग आहे, तर ती नाती एवढी चांगली असतात कारण की त्या नात्यांना कधी अपेक्षा नसते आणि आपण हक्काने बोलू शकतो, विचार मांडू शकतो. आणि त्यांच्या गरजेला आपण जाणं पण तेवढंच क्रमप्राप्त आहे. आणि त्यांच्या गरजेला नाही गेलं तर मग काही लोक आपल्याला कन्सिडर करत नाही. बरोबर. आणि सर, मी जसं मगाशी म्हणालो की तुमचा मित्रपरिवार, तुमचा गोताळा खूप मोठा आहे आणि तुम्ही माणसं खूप जोडली आहेत सर, सर्वच क्षेत्रातली. आणि प्रत्येकालाच ते जमेल असं नाही, माणसं जोडण्याची सुद्धा एक कला असते, ती जपण्याची पण एक कला असते. सर, WTEचा प्रवास आज उपस्थित सगळ्यांना, म्हणजे पहिल्या रांगेतले मान्यवर आणि दुसऱ्या रांगेतली मंडळी सोडली तर मागे आत्ता ही सगळी मंडळी बसली आहे, त्या सगळ्यांना WTEचा प्रवास जो आहे तो बरा स्मूथ असा वाटत असावा. ज्या मंडळी तिकडे 10 वर्ष किंवा 5 वर्षाचं कमी काम केलेलं आहे, पण WTEचा प्रवास म्हणजे रोलर कोस्टर राईड होती. सर, सुरुवातीच्या काळामध्ये जी काही देणी होती किंवा जे काही लोन होतं ते फेडण्यासाठी, जी छोटी मोठी देणी होती ती देण्यासाठी तुम्ही स्वतः एक मोठं लोन घेतलं, ती देणी दिलीत आणि मग नंतर व्यवसायाला सुरुवात केली. खऱ्या अर्थानं जोमानं असं आपण म्हणूया. तर एवढा विश्वास तुम्ही कुठून आणला की मी एक खड्डा बुजवण्याकरता दुसरीकडनं माती आणीन, पण मला ती माती परत द्यायची आहे, मला ते कर्ज पुन्हा एकदा फेडायचं आहे, त्यात व्यवसाय वाढवायचा आहे आणि हे जे काही स्वप्न आपण पाहिलं हे तडीस न्यायचं आहे. सर, हा जो विश्वास स्वतःवर तुमचा जो आहे, ज्याला आपण आत्मविश्वास असं म्हणूया, सर याबद्दल थोडं सांगा. कारण आजकाल तो फार कमी पाहायला मिळतो. पटकन माणूस डिमोटिवेट होतो, संकट आली की तो कुठेतरी डगमगतो आणि मग त्याला तुमच्यासारख्या मंडळींचं मार्गदर्शन किंवा तुमच्यासारख्या मंडळींचे विचार जर असतील ना तर ती संजीवनी त्याला मिळते. आणि म्हणून मला हा प्रश्न विचारायचा की हा विश्वास तुम्ही कुठून आणला की नाही मैं ये कर सकता हूँ, याबद्दल थोडं. माझा ॲक्च्युली माझ्या स्वतःवरती खूप विश्वास पहिल्यापासून आहे. आणि मी जी गोष्ट ठरवतो ती 100% ती गोष्ट करतो. आणि ती गोष्ट करण्यासाठी जे काही करावं लागेल आपल्या चांगल्या विचारांनी ते आपण म्हणजे 100% करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. आणि व्यवसाय म्हटलं तर कुठल्याही व्यवसायाचा बेस पाया असतो तो तुमचा फायनान्स आहे. आज त्याला खूप चांगली नावं आहे. CFO कोण म्हणतं, बरेच CEO म्हणतं, अशी वेगवेगळी गोंडस नावं लोक देतात. पण ही फायनान्शियल मॅनेजमेंट मी डे फर्स्टपासून करत होतो. कारण की तुम्ही मगाशी म्हणलात माझ्या वडिलांचा स्वभाव बोलणं नाही, अत्यंत मितभाषी आहेत. हां, अत्यंत नाही, अत्यंत म्हणजे प्रचंड मितभाषी आहे. आणि त्यांना त्यांच्या व्यवसायाची खूप सवय होती, काम करायचं, सर्व्हिस द्यायची कस्टमरला आणि कधीच पैसे मागायचे नाही. म्हणजे पैसे मागायचे सुद्धा नाही, इतकं ते कमी बोलायचे. ते पैसेच मागायचे नाही. हां. आणि मागितल्याशिवाय तर आई बाळाला दूध देत नाही. आता तुम्ही विचार करा, मग ते काय आमचं जिल्हा परिषदचं अकाउंट होतं, मम्मी शिक्षिका होती, त्यामुळे तिच्या पगारावरती सगळं त्यावेळेला चालायचं. पण ज्या वेळेला मी व्यवसायात आलो म्हणजे अत्यंत नम्रपणे आणि आजही सांगतो की त्या दिवशीपासून पूर्ण एंटायर कंपनीचा फायनान्शियल कंट्रोल
मी माझ्याकडेच घेतला, ना तो विनोद सरांकडे दिला, ना पप्पांकडे दिला, ना घाडगे साहेबांकडे दिला. आणि गेल्या 20 वर्षामध्ये 200 वेळा पैसे देणे, दिलेले म्हणजे येणारं पेमेंट रिकव्हरी आणि वेंडरचे पेमेंट याच्यावर माझे 200 वेळा डिस्प्यूट या लोकांबरोबर झाले असतील. पण मी त्यातून कधी स्टेप डाऊन केलं नाही, कारण की मला माहिती आहे की मी जर त्याच्यावरचा कंट्रोल सुटला तर ते म्हणजे जहाज भरकटण्याची भीती मला वाटते. मी मध्ये माझ्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमुळं 3 महिने 6 महिने असं मागच्या 2-2.5 वर्षात नव्हतो ऑफिसमध्ये. तरी त्यावेळेला माझं जोशी सरांशी कम्युनिकेशन असायचं, काय चाललंय नाही चाललंय, प्रोव्हिजन काय पेमेंटची करायची आहे. आणि मला असं वाटतं की आणि एवढ्या 20 वर्षाच्या प्रवासानंतर या सगळ्यांना पण हे पटलं असेल की पैसे मागितले पाहिजे, केलेल्या कामाचे पैसे मागितले पाहिजे, त्याच्याशिवाय कोणी सुद्धा स्वतःहून पैसे देत नाही. आणि त्याच्यामुळं मी पूर्ण ते फायनान्शियल कंट्रोल, ऑपरेशन्स त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला. मी केमिकल इंजिनिअरिंगचा स्टुडंट जरी असलो तरी मला फंडामेंटल ऑफ केमिकल इंजिनिअरिंग सुद्धा क्लिअर माहिती नाही, पण मला तुम्ही फायनान्शियल मॅनेजमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन याच्यावरती माझा चांगला कंट्रोल. बरोबर. कुठे गेले आमचे EM? पैसे मागायचे असतात, पैसे मागून घ्यायचे असतात, त्यासाठी बोलावं लागतं, त्यासाठी कमी नाही बोलायचं. हे तुझे दिलेत का? नाही मी त्याला नाही, त्याचे दिले का? दिले ना. हां, त्यात तुमचं पण बिल होतं. हा म्हणजे तेच म्हटलं की पैसे मागितले पाहिजे. जवळपास 40 वर्षांपासून वडील व्यवसायामध्ये आहेत. आई तुमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षिका होत्या. या दरम्यान तुम्हाला सर्वाधिक सहवास लाभला तो तुमच्या मावशींचा आणि आजीचा. अर्थात मावशींनी आणि आजींनी तुम्हाला खूप प्रेमही दिलं आहे. आणि तुमची एक हळवी बाजू मला आता सगळ्यांना सांगायची आहे. भोसरीवरती तुमचं प्रचंड प्रेम. भोसरी गाव हे तुम्हाला सोडायचं नव्हतं, जसं मी मगाशी पण आपल्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणालो सर. पण आता काही कारणास्तव तुम्हाला भोसरी सोडून निगडीला जावं लागलं. आणि त्यावेळी तुम्ही एक वाक्य वापरलं होतं तुमच्या सहचारिणीला. त्यांना तुम्ही म्हणाला होता, तृप्ती मॅमला, की जर मी आत्ता इथे सगळ्यांशी बोलत बसलो, सगळ्यांना सांगत बसलो की मी आता घर सोडतो आहे, गाव सोडतो आहे, की निगडीला चाललो आहे, तर तुमचा पाय निघणार नाही असं तुम्हाला वाटलं आणि तुम्ही कुणाला न सांगता तिकडनं निघून आलात सर. म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व हे फार आम्हाला असं वाटतं. पण तुम्ही हळवेसुद्धा आहात सर. तर तुमची एक हळवी बाजू मला सगळ्यांना सांगायची आहे. आजही दिवसभर प्रचंड काम करून ज्यावेळी सर घरी जातात तेव्हा ते त्यांच्या आजीशी संवाद साधतात. आजी आता 90मध्ये आहेत, पण ते सगळ्यात आधी आजींकडे जातात आणि एक जो नातवाचा आजीचा संवाद असतो तो तुम्ही साधतात, की बरं आहे का आजी, जेवलीस का, जो काही संवाद असेल तो असेल, पण आधी आजीकडे ते जाणार. आणि मला असं कळलं आहे की निगडीच्या घरामध्ये तुम्ही तुमच्या बाथरूमचं फ्लोरिंग पण या कारणाने बदललं सर, की जर आजीला तिथे जाणं येणं सोयीचं झालं तर ते जास्त बरं राहील. समजा ते स्लिपरी असेल आणि ह्या वेळेमध्ये आजीला काही झालं तर ते नको व्हायला, म्हणून ते फ्लोरिंग पण तुम्ही अगदी जातीनं लक्ष घालून ते बदलवलं सर. कुटुंबाप्रती, कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीप्रती तुम्हाला खरंच खूप प्रेम आहे सर, आणि ते दिसून येतं. कुटुंबावरती आपण का मनापासून प्रेम केलं पाहिजे हा माझा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आपलं WT हे जे कुटुंब आत्ता इथे बसलेलं आहे, तर व्यावसायिक समतोल आणि कौटुंबिक समतोल तो कसा साधावा, कुटुंबावरती प्रेम करणं का गरजेचं आणि ते कसं करावं याबद्दल काय सांगाल? कुटुंबियांची साथ, फॅमिली बिझनेस असल्यामुळं तो काही पर्याय नव्हता. म्हणजे पप्पा कंटिन्यू बाहेर असायचे, मम्मी जिल्हा परिषद शिक्षिका, त्यामुळं माझं बालपण सगळं आजीनीच केलं, आजी आणि काका. आणि जसं व्यवसायाला सुरुवात केली तसं मला जायची वेळ नव्हती, यायची वेळ नव्हती, खायची वेळ नव्हती. मी रात्री पहाटे निघायचो आणि मेसेज करून ठेवायचो मम्मीला लग्नाच्या आधी की निघालो. पण लग्नानंतर मेसेज बायकोला, तृप्ती मॅम. हां, आईला नाही म्हणजे नाही तिला, ती आपलं करते. मग तृप्ती मॅम आईना सांगायचं की हा हे आता सकाळी ते सांगतात, नाही सांगत, मी काय विचारत नाही. मी आपलं हा मेसेज सर इथं यायचं आहे सर, मला तुम्ही विचारत नाही, इथं मला यायचंच आहे. पण आधी कुटुंबियांची साथ यावरती आपण बोलूया. कुटुंबियांची साथ एकदम चांगली लागली माझ्यावरती. त्यांनी प्रचंड विश्वास दाखवला आणि मी काही बिझनेस चालू करायच्या आधीपर्यंत जे अनुभव समाजात राहून घेतले होते त्या अनुभवाचा फायदा मला झाला. या समाजाने कसं जगायचं हे मला शिकवलं आणि त्याच्यामुळे मला व्यवसाय कसा केला पाहिजे, लोक कशी जोडली पाहिजे,
आता आणि माझ्याबरोबर पण मी सुरुवातीपासून जोडताना रंगाकाकांची फॅमिली आहे, ती फॅमिली पूर्ण जोडली गेली. इथं सुरवसे काका आहे, काकू आहे, त्यांची पूर्ण फॅमिली WPचा पार्ट म्हणून जोडली गेली. बबलू आहे, त्याची फॅमिली पूर्ण जोडली गेली. आम्ही फॅमिली करत म्हणजे मला कुठलीच बंधनं नव्हती आणि मी सगळ्यांच्या तूट बस करत करायचो. मी सकाळी माझा दिवस चालू झाला तर रात्री जी काही टास्क असायची ती टास्क कंप्लीट करेपर्यंत घरी जायचं नाही. त्यामुळं फॅमिलीचा एकतर विश्वास होता आणि कुटुंबियांचा, तुम्ही घराच्या बाहेर असताना कुटुंबियांचा तुमच्यावरती विश्वास असणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. आणि तेवढीच गरजेची गोष्ट आहे की त्यांनी ठेवलेला विश्वास हा तुम्ही पात्र पण त्याला राहिलं पाहिजे आणि त्याला तडा देऊन उपयोग म्हणजे तडा देऊन उपयोग नाही. त्यामुळे कुटुंबियांची साथ लाभली, त्यांचा विश्वास होता, त्याच्यामुळे आजपर्यंत इथपर्यंत येऊ शकलो. आणि या प्रवासामध्ये जसं माझं कुटुंब म्हणता येईल तसं WT एक फॅमिली आहे. तुम्ही जसं म्हणला वी आर फॅमिली, तर आज काल का परवा दिवशीच एक नांगरे पाटलांची एक रील आहे की सगळ्यांच्याकडे केमिकल लोचा झालाय. बरोबर. स्क्रोल करून 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 अंगठी बांधतात. हा, मोबाईलमुळे सगळ्यांकडं केमिकल लोचा झालाय. त्याच्यामुळे काय होतंय, त्याच्यामुळे प्रत्येक माणूस हा कुटुंबापासून, माणसापासून, भावनांपासून हा लांब होत चालतो आणि तो लांब होतोय. त्याच्यामुळे तुम्ही मगाशी म्हटलं तसं डिप्रेशन, एन्झायटी, एकटेपणा या सगळ्यांना तो फेस करतो. आता काही जणांना पर्याय नसतो म्हणून ते त्या फेजमधून जातात, बरोबर, परिस्थितीनुसार जातात. पण काही जण ही परिस्थिती स्वतःहून ओढावून घेतात. त्यामुळे कुटुंबाचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या डे टू डे लाईफमध्ये खूप महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की ते कॉन्ट्रीब्युशन असेल तरच तुमच्या या 20 वर्षाला, उद्याच्या 50 वर्षाला तुमच्या यशाला किंमत आहे. आणि जर ते कॉन्ट्रीब्युशन नसेल, त्याचा विश्वास नसेल, तर त्याला काही अर्थ नाही. अगदी खरं आहे सर. जेव्हा आपण आयुष्यामध्ये यशस्वी होतो तेव्हा जर कुटुंबियांची साथ आणि प्रेम आपल्याबरोबर असेल ना, तर त्या यशाचा आनंद वेगळा असतो आणि ते यश आपल्याला दुपटीनं मिळवलं आहे, ते दुपटीनं वाढलं आहे असंच वाटतं. सर, कुटुंबियांच्या खंबीर साथीबद्दल पण तुम्ही बोललात. एकदा यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर मला तुम्ही ऍक्टर म्हणालात काकांना म्हणालात ना? ओके. पण सर तुम्ही सुद्धा खूप भारी ॲक्टर आहे. मी आहे ना सर, मी ऍक्टर आहे. म्हणजे तुम्हाला पण खूप छान ॲक्टिंग येते. नाही ऍक्टिंग करत नाही, मी ऍक्टिंग करायला लावतो, मी डायरेक्टर आहे. नाही, बरोबर आहे सर, पण त्या डिरेक्टरमध्ये पण एक ॲक्टर लपलेला आहे सर. याचं उदाहरण आहे माझ्याकडे. 100% प्रूव्ह करून देऊ सर. नाही दिलं तरी चालेल, काय अडचण नाही. आता याचं उदाहरण असं आहे ना सर, की तुम्ही तुमचा जो स्ट्रेस आहे ना, तो स्ट्रेस ह्या कानाचा ह्या कानाला, या डोळ्याचा या डोळ्याला, या हाताचा या हाताला कळू देत नाही. ही ॲक्टिंग कशी करतात सर तुम्ही? नाही सर, मी ॲक्च्युली स्ट्रेस बस्टर माझी टीम आहे, माझी WT इथली टीम आहे, माझा मित्रपरिवार आहे. आणि मी जास्त प्रेशर आलं, स्ट्रेस आला, मित्रपरिवाराबरोबर वेळ काढला. तुमच्या चेहऱ्यावरती दिसत नाही ना पण सर? नाही असं काही नाही सर, दिसत नाही. म्हणजे चेहऱ्यावर दिसण्या एवढा स्ट्रेस असतो असं काही नाही. आणि मला असं वाटतं की मी माझा स्ट्रेस तुम्हाला शेअर करून त्यातून मिळणार तर काहीच नाही ना. आणि मला रिलॅक्स तर व्हायचं नसतं, स्ट्रेसमधून आउटपुट मिळायला पाहिजे. तुम्ही आउटपुट काढून देऊ शकणार नाही. मग स्ट्रेसशी डील कसं करायचं, काय सांगायला सगळ्यांना? तो अगर आपको कोई तकलीफ़ है, स्ट्रेस है, आपको कुछ प्रॉब्लम है, तो उसे अपने चेहरे पर कैसे नहीं लाए, इसका गुरु मंत्र अभी आप सुनेंगे. सर, स्ट्रेस मॅनेजमेंट करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आजूबाजूची 4 लोक चांगली पाहिजेत. तुम्ही कोणालाही कशासाठीही कधीही बोलवलं तर कोण नाही म्हणलं पाहिजे. आणि जर अशी लोक तुमच्या आजूबाजूला असतील ना, तर मला वाटत नाही कुठला स्ट्रेस राहू शकतो जास्त काळ. आणि जी माणसं एकटी राहतात, त्यांना मित्रपरिवार नाही, ते प्रचंड त्या स्ट्रेसमधून बाहेर येत नाही. मग स्ट्रेसचं रूपांतर आजारात होतो, मग तो माणूस अजून डिप्रेशनमध्ये जातो. त्यामुळे स्ट्रेस मॅनेज करायचा असेल तर तुम्हाला अशी 4 लोक पाहिजे की त्या ग्रुपला, आता आमचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपचं नाव आहे लॉकडाऊन वंचित आघाडी. कुठली? लॉकडाऊन वंचित आघाडी. हां, लॉकडाऊन वंचित आघाडी. WTचं डिरेक्टर प्रसाद कुलकर्णी सरांचा व्हॉट्सॲपवरती एक ग्रुप असेल, त्या ग्रुपचं नाव आहे लॉकडाऊन वंचित आघाडी. असं कुणाला इथे वाटलं होतं का? बघा.
आम्ही त्या लॉकडाऊन वंचित आघाडीमध्ये जवळपास 35-40 जण आहे. कधीही कुणी पिन केलं ना त्या ग्रुपवर, धडाधड चालू होतं. काय झालं, कुठं आहे, भेटायचं का? आणि माझी WTची टीम म्हणजे आता हे कावेरी मॅडम असतील, ॲडमिनवाले असतील, रिसेप्शनवाले असतील, ती ऋतुजा असेल, हे सगळे वैतागतात. कारण की माझ्याकडे एक माणूस येत नाही. एक आला त्याला शोधत दुसरा येतो, त्याला शोधत तिसरा येतो, आणि तिथं तो आला, जरा भूक लागली, मग खाणं, चहा, कॉफी, आणि मग बाकी सगळे WT वाले तसेच राहतात. त्यामुळं म्हणजे असा आमचा ग्रुप आहे आणि तो आमचा खरा स्ट्रेंथ बस्टर आहे. मी कॅमेरा ऑन कॅमेरा माझ्या आई वडिलांसमोर एक गोष्ट सांगतो, लोकांना थायलंडला चाललोय हे सांगायला लाज वाटते. हो, 100% लाज वाटते. सगळेजण नाव बदलून जातात. आम्ही दरवर्षी थायलंडला जातो, ग्रुपनी जातो. यावेळेला आम्ही 35 जण गेलो होतो वंचित आघाडीचे, आणि आम्ही पूर्ण एन्जॉय करतो. म्हणजे आता माझे म्हणजे आमच्या सगळ्यांचे मोहिते मामा आहेत, ते मामा असतात. मोहिते मामांचा एक किस्सा आता मी घेतोय. मोहिते मामा असतात, ते आमचा निलेश म्हणून ॲडमिन, WTचा ॲडमिन बघत होतो. यावेळेला आम्ही त्यालाही घेऊन गेलो, कारण की तो आमच्या ग्रुपचा एक दुःखी मेंबर आहे खूप. कारण की अशा मंडळीने थायलंडला नेलं पाहिजे का? आम्ही सर तिथं आमची एन्जॉयमेंटची लिमिट नसते. आम्ही नाचायला लागलो, तुम्हाला पाहिजे असेल तर एखादा व्हिडिओ देतो की त्या क्लबमध्ये पूर्ण माहोल करून टाकतात. मग लोक विचारतात कुठून आलाय, कसे आलाय, आणि तिथं काय ओळख नाही पाळत. आणि एवढे विचित्र अवतार असतात सगळे. कुणी शॉर्ट घातले, टी शर्ट घातले, डोक्याला टोपी घातली, कोण रात्री गॉगल लावून फिरतं. त्यामुळं आम्ही दरवर्षी हक्काने अधिकाराने जातो. आणि आमच्या ग्रुपमधले पण बरेच जण नावं बदलतात. तिकडं नाही, हे नाव सांगणार, मी आपलं सांगून जातो थायलंडला जाणार आहे, 4 दिवस जाणार माझ्याबरोबर. हे मी मामांच्या रूममध्ये असणार आहे, आणि या मुलांना माझा फोन नाही लागला तर याला कोणालाही फोन करा. वा, हे सगळे किस्से ऐकल्यानंतर ना सर, म्हणजे मी तुम्हाला सजेस्ट करतो बघा, खरं तर स्ट्रेस आपला निघून जावा यासाठी आपल्या जवळ आपला मित्रपरिवार असावा, आणि तो छान घट्ट असावा, टिकलेला असावा. लॉकडाऊन वंचित आघाडीचं नाव यासाठी तुम्ही बदलावं असं मी तुम्हाला सांगतो, की आपला स्ट्रेस निघून जावा. आपल्या जर कुठलं टेन्शन असेल, कुठला प्रॉब्लेम असेल, तर पुन्हा एकदा आपल्याला आनंद देणारे आपले काही मित्र आपल्यावर असावे. आणि मला असं वाटतं की हेच आपल्या आयुष्याचं संचित आहे. आणि म्हणूनच तुम्ही आता वंचित आघाडी बदलून लॉकडाऊन संचित आघाडी ते करावं असं मी तुम्हाला सजेस्ट करतो. एकदम जोरदार करा. इतका विश्वास असावा की माणसानं किती ट्रान्सपरंट आणि पवित्र असावं की तो जाहीरपणे सांगू शकतो की येस, मी दरवर्षी थायलंडला जातो. हो, जातो सर. कुटुंबाची एक तक्रार आहे सर. मोहिते मामा आले का? नाही, मामाने आले. सर, आता आपण पुन्हा एकदा फॅमिलीकडे येऊया. आता 20 वर्ष झालीत आपल्या WTला, राईट? या 20 वर्षांमध्ये जेव्हापासून तुम्ही WTचा कारभार हाती घेतला आणि तुम्ही ते फुलफ्लेज करता आहात, तर मला तुम्हाला विचारायचं आहे की या 20 वर्षांमध्ये फक्त एकदाच असा प्रसंग आला आहे की तुम्ही मोहिते मामांबरोबर एकदा पालकाची भाजी, कोथिंबिरीची भाजी आणि मेथीची भाजी घरी घेऊन आला होतात. सर, तुम्ही भाजी वगैरे आणत नाही घरी? नाही काही सर, मला ते आणायला लागतच नाही ना. म्हणजे माझी यायचीच वेळ अशी असती की त्यावेळेला जर भाजी घेऊन आलो तर घराच्या बाहेर थांबा. नाही, पण समजा मॅम तुम्हाला म्हणतात की आता आपण चाललोय थांबा वगैरे, तर तुम्ही नाही म्हणतात सर? नाही सर, मला काय आठवत नाही. खूप रेअर वेळा. पण तुम्ही आराध्या आणि याला आपल्या अनुरागला खाऊ मात्र आठवण दिली. हा, मी जिथं जाईल तिथं मिळेल ते घेऊन येतो. त्यांना आठवण येते, पण भाजी नाही आणायची सर. भाजी कुठून आणायची? एकदाच आम्ही तिकडं ह्याला गेलो होतो, कुठेतरी तिकडनं 3 भाज्या आणल्या. ते नाही सर. कोविडमध्ये तृप्तीचा वाढदिवस होता 14 जुलैला. आम्ही भीमाशंकरला त्या स्क्विरल रिसॉर्टला गेलो होतो, आणि ती म्हणली अहो भाजीवाला आहे, फ्रेश आहे, थांबलो, भाजी घेतली. भाजी घेऊन कोविडमध्ये पूर्ण स्ट्रिक्ट लॉकडाऊन होतं, घरी आलो, आणि दुसऱ्या दिवशी मला कोविड झाला. अरे, म्हणजे पहिला तिला झाला त्या भाजीवाल्यामुळं आणि मला झाला. त्यामुळे तुम्ही भाजी घेणं आता शक्यतो टाळतात? नाही, सगळ्यांना माझ्यामुळे कोविड झाला. आमची लॉकडाऊन वंचित आघाडी बाधित झाली, घर बाधित झालं. हो, म्हणजे एकदा तुम्ही भाजी घ्यायला उतरला काय तर जवळपास घर आणि वंचित आघाडी सगळी कोविडनं बाधित झाली, तर मग रिस्क घ्यायची नाही. पण सर, याला धरून पुढचा असा प्रश्न आहे की जनरल अपेक्षा असते, आता इथं अनेक नवरे बसलेले आहेत, तर बायका फोन करून येताना अमुक घेऊन या, तमुक घेऊन या.
तुम्हाला तुमच्या बायका फोन करून विचारतात का, सांगतात का हात वर करा पटकन लवकर जरा चर्चेत तुम्ही पण सहभागी व्हा. हिंदी में बात करता हूँ. आपकी बीवी आपको शाम को फोन करके बोलती है कि दूध लेके आओ, सब्जी लेके आओ. कितने पतिदेव यहाँ पर हैं जो हाथ ऊपर कर सकते कि उनको बोला जाता है. प्रोडक्शनचा तर काय उत्साहच नाही सर, यांना केबिनमध्ये बोलवा सर उद्या. सर आता पुन्हा एकदा आपण WTच्या प्रवासाकडे येऊया. मला तुम्हाला विचारायचं आहे की WTची धुरा तुम्ही सांभाळली मागच्या 20 वर्षांपासून, काही अतिशय छान सहकारी तुमच्याबरोबर आहेतच. मला विचारायचं आहे की एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी तुमच्याकडे कोणत्या अशा 4-5 क्वालिटीज असाव्या जेणेकरून तुम्ही व्यवसायामध्ये मोठं यश मिळवू शकतात, काय सांगाल सर? यशस्वी उद्योजक किंवा यशस्वी व्यक्ती व्हायचं असेल ना, तर पहिली गोष्ट तुम्हाला जमिनीवर राहायला लागतं. आणि अनफॉर्च्युनेटली आज जमिनीवरती खूप कमी लोक राहतात. आणि जे जमीन सोडतात ना, ते एकतर खूप शेअर मार्केट सारखे वर जातात, नाहीतर कोलॅप्स होतात, सर्किटच लागतं. हो. तर त्यामुळे जर तुम्हाला यशस्वी माणूस व्हायचा असेल तर तुम्हाला जमिनीवर राहायला लागेल, तुम्हाला नम्र राहायला लागेल, तुम्हाला लोकांच्यात राहायला लागेल, तुम्हाला लोकांच्या सुखदुःखात तुम्हाला जाता आलं पाहिजे, लोक तुमच्या सुखदुःखात येता आली पाहिजेत लोकांना. तर माझ्या मते तुम्हाला यशस्वी माणूस म्हणून लोक ॲक्सेप्ट पण करतील आणि त्या यश मिळवण्यासाठी ज्या काही क्वालिटी लागतात त्या खूप महत्त्वाच्या आहेत. आणि व्यावसायिक म्हणून जर तुम्ही मला विचाराल तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर पेशन्स, संयम. पेशन्स शिवाय व्यावसायिक होऊ शकत नाही. जो व्यावसायिक उद्योजक पॅनिक असतो, ज्याच्याकडे पेशन्सची कमतरता असते, त्याला व्यवसाय करणं खूप अवघड असतं. त्यामुळे पेशन्स, मला असं वाटतं की पेशन्स ही कुठल्याही बिझनेसची एक बेसलाईन असते. सर जसं मी मगाशी म्हणालो की रोलर कोस्टर राईड आहे. WTच्या यशाचा प्रवास हा नक्कीच फार खडतर होता. तुम्ही आलेल्या संकटांवरती मात केली, तुमच्यामध्ये जी क्वालिटी आहे, सहकाऱ्यांचं जे काही मार्गदर्शन, सहकार्य, सहभाग, या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर खरोखर आहेत सर. पण ना बिझनेस म्हटलं ना की कधीतरी असा एखादा क्षण येतो, अडचणी उभ्या राहतात, प्रॉब्लेम्स येतात, तकलीफे बहुत बढ़ गई है असं सुद्धा वाटतं. तर त्याच्यावरती कशी मात तुम्ही केली आणि या सगळ्यांचं तुम्हाला सहकार्य कसं लाभलं सर, हे फार महत्त्वाचं आहे, काय सांगाल? ॲक्च्युली अडचणी प्रचंड असतात, आहे, चालू असतात. आणि माझं एक मत आहे की त्या अडचणी असल्या पण पाहिजे. जर अडचणी नसतील तर माणूस कम्फर्ट झोनमध्ये निघून जातो, आणि कम्फर्ट झोनमध्ये गेलेला माणूस परत त्या अडचणीच्या ग्राउंडवरती कधी येऊ शकत. बरोबर. आणि आला तर तो अडचणीत सापडू शकतो, म्हणजे त्याला चक्रव्यूहातून बाहेर पडता येईल. त्यामुळे अडचणी आल्या पाहिजे, त्या अडचणीत तुम्ही पेशन्सली राहिले पाहिजे आणि त्या चक्रव्यूहातून तुम्हाला बाहेर पण पडता आलं पाहिजे. ॲक्च्युली अडचणी असणं हीच एक चॅलेंजिंग सिच्युएशन आहे. आणि मला तसं बघायला गेलं की गेल्या 20 वर्षामध्ये प्रचंड अडचणी, म्हणजे आर्थिक अडचण तर माझी कायमच असते, कारण की मल्टिप्लाय करायचं असतं, ओव्हरहेड्स आहेत, लायबिलिटीज आहेत, महिन्याच्या पगाराची तारीख चुकून चालत नाही, ESIC PFचे कंप्लायन्स चुकून चालत नाही, GST चुकून चालत नाही, इन्कम टॅक्स चुकून चालत नाही. बरोबर. तर त्यामुळं फायनान्शियल प्रेशर असतं. आणि मग बाकी डे टू डे ॲक्टिव्हिटी, डे टू डे मध्ये असणाऱ्या अडचणी प्रचंड आहेत. त्या अडचणींमधनं बाहेर कसं पडायचं, त्याच्यातून काय मार्ग काढायचे, कुठं बुद्धी वापरायची, कुठं थांबायचं, सामदाम दंडभेद वापरायचे. असं तुम्ही साम दाम, ठीक आहे, भेद पण दंड पण. हा, आपल्याकडे दंडवाली पण लोक आहेत. आहेत का? हा, तुम्ही त्यांच्या वाटत नाही, बाकी लोक. अच्छा, साम दाम म्हणजे साम दाम भेद, दंडासाठी दुसरी माणसं. नाही, दंडासाठी म्हणजे काय, अशी 2-4 दिसणारी आमच्याकडे. समजा प्रसाद दोरडे. कुठे प्रसाद गोडे? उभे राहा. प्रसाद गोडे कुठे? तो ते दंड द्यायला गेले. त्यानंतर आमच्याकडं म्हणजे माझा सगळ्यात जुना सहकारी सूरज गडसे, तो पण असा दंडवाला. तो जाऊन उभं राहिला तो काय करतो कुठे? अरे बाप. म्हणजे मी PCMC मध्ये काम करायला सुरुवात केली आणि 2018-19 मध्ये त्याला म्हणलं तू PCMC द्यायला सुरुवात कर. तो म्हटलं काय बोलायचंय, काय बोलायचं असं? हा, तर मी म्हटलं काहीच बोलायचं नाही, तू फक्त येऊन उभं राहायचं. तो माझ्या मागे यायचा आणि मी बसायचो अधिकाऱ्यांकडे, आणि हा फक्त, मला 3-4 अधिकारी म्हणले, हे बाबा तुझं काम काय ना, तू मेसेजवर सांगत जा. हा आला
उभा राहिला, हा बोलतही नाही काय, याची फाईल कुठे, याला विचारायला गेलं तरी शब्द देत नाही, उत्तर देत नाही. त्यापेक्षा तू मेसेज कर, तुम्ही सगळी कामं आम्ही करतो. सूरज, असं लोकांना घाबरवणं बरं नाही विनाकारण. नाही, ऍक्च्युली तो घाबरत नाही सर. त्याची जरा ती बॉडीचं स्ट्रक्चर आणि त्याचा गोरा उमटेपणा, त्याच्यामुळे लोक घाबरतात. भेदक नजर. पण सर सर आपल्या WTमध्ये 700 अधिक लोक काम करतात, पण तुमचे मात्र सगळ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तुम्ही सगळ्यांशी मित्राप्रमाणे वागतात. ती व्यक्ती कुठल्या डिपार्टमेंटमध्ये आहे, ती व्यक्ती कुठल्या हुद्द्यावरती आहे, त्या व्यक्तीचं काम काय आहे, असा कुठल्या तुम्ही विचार करत नाही. पण सगळ्यांशी मैत्रीपूर्ण वागून, आपण ते काय म्हणतो डाऊन टू अर्थ वागून सुद्धा तुमच्याविषयी एक आदरयुक्त भीती आहे. तुम्ही तुमचा एक दरारा असा निर्माण केलेला आहे. सर ना बऱ्याचदा गल्लत होते सर. प्रेमानं वागायला गेलो की लोक जरा गैरफायदाच घेतात आणि रागानं वागायला गेलो की लोक नावं ठेवतात. पण तुम्ही हा बॅलन्स फार सुंदर पद्धतीनं मॅनेज करतात की सगळ्यांशी प्रेमानं वागून, सगळ्यांच्या अडचणी समजून, सगळ्यांना कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे जीव लावून स्वतःचा दरारा निर्माण करणं. सर हे मॅनेज कसं करता तुम्ही? सर माझ्याकडे कोण आलं तर मला रिझल्ट लागतो. रिझल्ट असेल तर आपण म्हणजे माझा विश्वास बसतो आणि त्या माणसाचे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून त्यांनी मला रिझल्ट दिला पाहिजे तर हे चेन चालते. आणि ते जर नाही चालली, एखादा माणूस गोल गोल फिरवणार असेल ना, आपल्याला काय पटत नाही, डोक्यात जातो. मग डोक्यात गेल्यापेक्षा, वाद करण्यापेक्षा शांतता. आणि मग शिवे द्यायला माझे 3-4 बॉक्सिंग बॅग आहे, तेवढे 3-4 जणांना 1-2-3 महिन्यांनी एकदा एखाद्याला घेतलं की ऑटोमॅटिक कंपनीमध्ये मेसेज जातो, अरे सुनीलला शिवे दिले, आपणच राहिलो, आपण नीट राहायला पाहिजे. मग ते सगळं स्ट्रीमलाईन होतं. आणि आदरयुक्त दरारा असं म्हणणार नाही. माझं म्हणणं आहे की शेवटी तुम्ही पण तुमचं ते डिग्निटी मेंटेन तुम्हाला करता आले पाहिजे. काय केलं पाहिजे याच्यापेक्षा काय नाही केलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. नाही म्हणायला खूप कमी लोकांना जमतं सर. ते नाही म्हणणं कसं शिकलं पाहिजे? रिप्लाय द्यायचा नाही. मी तर नाही म्हणतच नाही, मी रिप्लाय देत नाही. रिप्लाय दिला नाही की पुढच्या माणसाला समजून जातं की या बाबाच्या डोक्यात काही नाहीच दिसतंय. त्यामुळे मी शक्यतो नाही म्हणायचे भानगडीत पडत नाही. विनोद सर खूप एकदम स्पष्टपणे नाही म्हणतात. पण विनोद सर कोणत्या प्रकारचा विरोध करता गंभीरपणे अगदी नाही, ते एकदम स्पष्ट नाही म्हणतात. म्हणजे 60-70% नाही म्हणतात. पप्पा 80-90% हो म्हणतात. आणि गाडगे साहेब 50-50 असतात, ते मूडवर असतात त्यांच्या. आणि मी 100% जिथं हो म्हणायचंय तिथं हो म्हणतो आणि जिथं नाही म्हणायचंय तिथं मी बोलत नाही. सर एक महत्त्वाचा प्रश्न, WTला आतापासून 10 वर्षांनंतर आपण कुठे पाहता, काय सांगा? मला असं वाटतं की WT ज्या फील्डमध्ये काम करते, वॉटर अँड वेस्ट वॉटर, पर्यावरण, एन्व्हायरमेंट, तर आज जी भारताची ओव्हरऑल ग्रोथ चालली आहे, तर आणि त्यातून बेसिकली पिंपरी चिंचवड बेस्ट कंपनी आहे, पुणे बेस्ट कंपनी आहे. तर हा पूर्ण पुणे रिजन, पुणे मेट्रोपॉलिटन जो आहे तो फास्टेस्ट ग्रोईंग जे काही नंबर्स येतात भारतामध्ये आणि फॉर्च्युनेटली जगामध्ये, त्या फास्टेस्ट ग्रोईंग लिस्टमध्ये पुणे मेट्रोपॉलिटनचा PMR रिजनचा नंबर आहे, ज्याच्यामध्ये पुणे सिटी असेल, पिंपरी चिंचवड सिटी असेल आणि अराउंड ग्रामीणचा एरिया. आणि आपण त्या एरियातून बिलॉंग करतो, त्यामुळे सगळ्यात जास्त बिझनेस आणि बिझनेसच्या रिलेटेड ऑपॉर्च्युनिटीज या आम्हाला ह्या बेसला आहे. आणि आम्ही ज्या पद्धतीने आता आमची पूर्ण सगळे ओव्हरऑल मॅनेजमेंट असेल, HOD असतील आणि ग्राउंडचा शेवटचा घटक असेल, हे सगळे मिळून ज्या पद्धतीने काम करतात, तर त्या पद्धतीने आम्ही खूप प्रामाणिकपणे काम करतो. त्याच्यामुळं लोकांमध्ये खूप लोकांना जे अपेक्षा असते क्लायंटला, जे पोटेन्शियल क्लायंट बघत असतो, ते पोटेन्शियल आज WTमध्ये आहे. आणि आता कार्बन क्रेडिटचा टॉपिक येतोय, कार्बन क्रेडिटचा विषय, रिव्हर पोल्युशनचा विषय, सॉलिड वेस्टचा विषय, त्या सगळ्या दृष्टीने खूप मोठी एक चळवळ म्हणा आणि बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज या एन्व्हायरमेंट फील्डमध्ये आहेत. आणि पुढच्या 10 वर्षामध्ये मी 100% सांगतो की पुढच्या 10 वर्षात तुम्हाला मुंबईला यावं लागेल. वा वा. आणि मुंबईला फाउंडेशन डे आपण पुढच्या 10 क्या बात है. वर्षात 30वा फाउंडेशन डे आपण मुंबईमध्ये करू. वा. आणि मी हे खूप आदरपूर्वक ग्राउंडला राहून आणि खात्रीनं सांगताय. खात्रीने सांगतो, सगळ्या लोकांना सोबत घेऊन सांगतो
याच्यात काय माझा एकट्याचं काही क्रेडिट नाही, मी एकटा काही करू शकत नाही. मी या सगळ्यांशिवाय WT शिवाय मी अपूर्ण आहे, आणि WT नसती तर माझी ओळख नसते. त्यामुळे WT माझी आयडेंटिटी आहे. प्रसाद कुलकर्णी ही WTची आयडेंटिटी होऊ शकत नाही. वा सर, क्या बात आहे. नाही, खरं तर तुमचे विचार जे आहेत ते अगदी स्पष्ट आहेत. जे तुम्हाला साध्य करायचं आहे त्यासाठी तुमचे प्रयत्नसुद्धा फार सुंदर आहेत, त्यात तुम्हाला यश मिळणारच आहे. आणि आतापासून बरोबर 10व्या वर्षी म्हणजे 2036ला आपण आपला फाउंडेशन डे मुंबईमध्ये सेलिब्रेट करणार आहे. मला खात्री आहे की त्याचं सेलिब्रेशन निश्चित होणार. सर, पुन्हा WTबद्दल आणि WTनं जी झेप घ्यायची ठरवली त्याबद्दल माझा प्रश्न असा आहे की कुठलाही व्यवसाय म्हटल्यानंतर तिथे आपल्याला कुशल मनुष्यबळ लागतं. पण वेगानं प्रगतीसाठी तंत्रज्ञानाचाही आपण वापर करतो, तंत्रज्ञानाचं युग सगळं आहे. पण शेवटी तंत्रज्ञान हे माणसांनीच बनवलेलं आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाची आणि मनुष्यबळाची सांगड घालून व्यवसायाची वृद्धी कशी करता येईल याबद्दल, आणि एखाद्या व्यवसायासाठी तंत्रज्ञान महत्त्वाचंच आहे, पण कुशल मनुष्यबळ किती महत्त्वाचं आहे याबद्दल काय सांगाल? नाही, टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली पाहिजे, त्याच्यात काही दुमत नाही. टेक्नॉलॉजीला आपण पण अपग्रेड, म्हणजे आपण आता 40sमध्ये आहे, तर आपण 40s-50s वाल्यांनी पण टेक्नॉलॉजीला अपग्रेड झालं पाहिजे. परंतु ते होताना तुम्हाला मॅनपॉवर डिडक्शन करणं हा काही स्कोप राहू शकत नाही. तुम्ही जास्त रिझल्ट अपेक्षित करू शकता. तुम्हाला त्या मॅनपॉवरला तुम्हाला टेक्नॉलॉजीची जोड देऊन तुम्ही रिझल्ट मागून घेऊ शकता. आणि मॅनपॉवर शिवाय मला वाटत नाही की ही इंडस्ट्री सर्वाईव्ह होईल. आणि या इंडस्ट्रीमध्ये किती ऑटोमेशन झालं, IoT आलं, स्काडा झालं, PLC झालं, तरी मॅनपॉवर लागेल. आणि शेवटी एक निसर्गाचा धर्म आहे, निसर्गाचा एक गुण आहे की ही माणसाची चेन तुम्ही जेवढी वाढवत जाल तेवढे तुम्हाला रिटर्न्स मिळणार. त्यामुळे तुम्हाला ही चेन वाढवावी लागेल. विदाऊट मॅनपॉवर रिक्रुटमेंट किंवा नवीन चांगली टेक्नोक्रॅट लोक जोडल्याशिवाय मला वाटत नाही की ह्याच्यामध्ये काही तुम्हाला खूप वेगळं आणि चांगलं करता येईल. त्यामुळं पूर्ण ऑर्गनायझेशनची बेसलाईन ही मॅनपॉवर हीच आहे. आणि पुढे भविष्यात कितीही टेक्नॉलॉजी आली तरी हीच बेसलाईन राहील असं मला वाटतं. सर, मी थोडंसं इंटरप्ट करतो. स्त्री सबलीकरण, स्त्री सक्षमीकरण, बरोबर. तर तुम्ही या बाबतीमध्ये विचारच करत नाही, तर ते तुमच्या आचारामध्ये सुद्धा आहे. आणि तुमचं असं ठाम मत आहे की स्त्री पायावरती उभी राहिलीच पाहिजे आणि स्त्रीला गाडी देखील शिकता आली पाहिजे. आणि सूत्रांकडनं मला असं कळलं आहे की तुम्ही तृप्ती मॅमला लिटरली धमकी दिली होती की 8 दिवसात 4 चाकी शिकायलाच पाहिजे, 4 व्हीलर ही आलीच पाहिजे. सर हे खरं आहे? नाही, धमकी म्हणजे शेवटी सर हे बघा, ती धमकी म्हणा किंवा धमकीवाचा इशारा म्हणा तसंच होतं. पण याबद्दल म्हणजे स्त्री सबलीकरण, स्त्री सक्षमीकरणाबद्दल तुमचे विचार आम्हाला ऐकायला आवडतील सर. ॲक्च्युली सर, महिला सक्षमीकरण झालं पाहिजे. गाडी शिकणं ही काही खूप मोठी गोष्ट नाही, वेगळी गोष्ट नाही. 8 दिवस ह्या मताचा मी आहे. 8 दिवसात कसं सर? सर, डिपेंडन्सी कमी करता आली पाहिजे. आजच्या दिवशी असं होतं की जर घरची डिपेंडन्सी आमच्यावर राहिली तर तुम्ही म्हणलं तसं म्हणजे किराणा माल, दूध, भाजी, मुलांना सर पण भाजी एका दिवशी सर काय आलं सर? शनिवार रविवारी सर आणली नाही एक दिवस. सर ती पण मामा होते म्हणून तुम्ही कोविडचं नाही सर, आता अलीकडे आता आणली ना मागच्या 15 ते मामा होते म्हणून बरोबर आणली सर. हा, पण आता भाजीवाला ते असतानाच दिसला तर काय करणार त्याला? बरं हां, सक्षमीकरण करायला पडेल. महिला सक्षमीकरण सर झालं पाहिजे. महिलांनी आणि मी माझ्या घरातच सांगतो असं काही नाही, माझ्याशी संबंधित म्हणजे ऑफिसमध्ये काम करणारे असतील किंवा बाहेर पण बरेच जण काम करतात, एकत्र आम्ही काम करतो. तर त्या ठिकाणी ज्या ऑपॉर्च्युनिटीज ॲज अ महिला म्हणून त्यांना मिळतात त्या ऑपॉर्च्युनिटीज ग्रॅब केल्या पाहिजे. आणि त्या जर ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करायच्या असतील तर तुम्हाला काहीतरी तुमची बेसलाईन करता आली पाहिजे. म्हणजे या मताचा मी आहे. आणि मी पहिल्या दिवसापासून बघितलं, मी माझ्या आईला कधी घरात बघितलं नाही. तर ती शिक्षिका असल्यामुळे ती रोज 30-40-50 किलोमीटरचा प्रवास करायची आणि ती घराच्या बाहेर. माझी मावशी जॉबला होती, तिथं मी बघितलंय. माझी आत्या जॉबला होती. त्यामुळे मला घरात डिपेंडन्सी महिलांवर आली, म्हणजे घरातल्या पुरुषावर आली नाही पाहिजे. त्यामुळे महिलांनी सक्षम होणं ही गरजेचं आहे. आणि आजचं जे काही स्पर्धेचं युग आहे त्या स्पर्धेच्या युगामध्ये जर तुम्हाला 1-on-1-11 करायचं आहे, आज प्रत्येकाची स्वप्न एखादा धाराशिवमधून, नागपूरमधून, खानदेशातून, पश्चिम महाराष्ट्रातून, कोण तळेगावमध्ये येऊन राहिला, कोण चाकणमध्ये येऊन राहिला, कोण शिरवळमध्ये येऊन राहिला. लोक गावाकडे सांगतात की मी राहिला कुठे आहे,
पुण्यात आहे. ते असं नाही म्हणत मी पुण्यापासून 25 किलोमीटर लांब राहतो, बरोबर. अजिबात म्हणत नाही. कारण की तो एक प्राईड असतो. त्यामुळे ते सांगताना सांगतात पुण्यात राहिलाय. मग जर पुण्यात राहायचंय आणि जेव्हा हा माणूस म्हणजे आता समजा सुनील आहे, त्या सुनील ज्या वेळेला त्याच्या आई वडिलांना सांगतो मी माझ्या बायकोला घेऊन फ्लॅटमध्ये पुण्यामध्ये राहतोय, त्यावेळेला तो ज्या वेळेला त्याच्या आई वडिलांशी त्याच्या घरच्यांशी बोलतो, त्याच्या गावाकडे बोलतो, त्या वेळेला त्याचे घरचे विचारतात पुण्यात राहतो ना, मग काय ग्रोथ, काय डेव्हलपमेंट, कुठली गाडी नवीन घेतली, काय जबाबदारी नवीन मिळाली, मग पॅकेज किती वाढलं. त्यांना माहित नसतं तो पुण्यात म्हणजे सदाशिव पेठेत नाही राहत, तो तिथं सावरदरीत राहतो. ज्या सावरदरीतनं सदाशिव पेठेत यायला 4 तास लागतात. बरोबर. पण ही जी एक लोकांची अपेक्षा वाढत जाते आणि बऱ्यापैकी इथं बघितलं तर 95-97% सगळी लोक बाहेरचे, कोण स्थानिक नाही. बरोबर. ही बाहेरून इथं आले कशासाठी, म्हणजे माझे वडील इथं आले कशासाठी, तर ते कामधंद्याच्या निमित्ताने. आणि ते ज्यावेळेला नातेवाईकांना सांगतात की मी पुण्यात राहतो, त्यावेळेला ते पुणे या शब्दाबरोबर अपेक्षा वाढत जातात. बरोबर. आणि जर माझ्या आईने त्यावेळेला कामच केलं नसतं तर त्यांनी त्यांच्या अपेक्षा, लोकांच्या त्यांच्याकडनं अपेक्षा, त्यांच्या मुलांच्या अपेक्षा कदाचित ते पूर्ण करू शकले नसते. त्यामुळं घरातली स्त्री ही सक्षम झाली पाहिजे, समाजातली स्त्री ही सक्षम झाली पाहिजे. आणि ती जर सक्षम झाली, ती जर स्ट्रॉंग झाली, तर मला असं वाटतं अशक्य असं काही नाही. आणि 1 and 1 11 करता येईल याची मला खात्री आहे. बहुत बढिया सर, बहुत बढिया. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. सर, आपली थीम यावर्षीची फाउंडेशन डेची आहे वी आर फॅमिली. आपण तुमच्या व्यावसायिक प्रगतीबद्दलही बोलतो आहे, कौटुंबिक पार्श्वभूमीसुद्धा मी सगळ्यांसमोर आज पहिल्यांदाच इथे उघड करतो आहे तुमची, अर्थात प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून. आणि कुटुंबाबद्दलचं प्रेम आणि कुटुंब म्हणून प्रत्येकानं किती छान एकत्र राहायला पाहिजे या विषयावरती पण आपण बोलतो आहे, बरोबर सर. पण मला एक तुम्हाला असं विचारायचं आहे की माणूस कुठेही गेला तरी त्याला नाती आणि माती विसरता येत नाही. आता अनेक वर्षांपूर्वी विजापूरहून तुम्ही सगळे इथे आलात, पण तरीही विजापूरशी काही तुमची नात उठलेली नाही. तुम्ही वर्षातनं एकदा विजापूरला निश्चित जातात. नाती आणि माती या 2 गोष्टींबद्दल बोलायचं झालं तर माती, मला माहिती आहे तुम्हाला भोसरीची खूप आवडते आणि भोसरीवर तुमचं विशेष प्रेम आहे. सर, नाती आणि माती याची कशी सांगड तुम्ही घालतात, हे कसं तुम्ही जपतात, काय सांगाल? अर्थात तुमच्यासाठी माती भोसरी आहे, मला माहिती आहे. नाही, माझी जन्मभूमी कर्मभूमी भोसरी आहे. या भोसरीने ओळख दिली आणि ते ऋण आयुष्यात विसरू शकत नाही. आणि भोसरीची नातं मी कधीच माझं तुटू शकत नाही. म्हणजे माझ्या दिवसातली एक ट्रिप ही भोसरीमध्ये 100% असते. तुम्ही जर असं म्हणाल की निगडीमध्ये राहायला गेल्यानंतर इथं लोकांना कळू नका देऊ की प्रसाद कुलकर्णी राहायला आलेत म्हणून. सर, मला निगडीत राहायला जाऊन या ऑक्टोबरमध्ये 4 वर्ष पूर्ण होतील. 4 वर्षात 4 माणसं सुद्धा मी निगडीतली जोडली नाही. त्याचं कारणच असं आहे की मी नवीन लोक जोडून घेऊन मी त्यांना केटरच करू शकत नाही. माझं जे काही स्टफ आहे तो माझा सगळं भोसरीत आहे. आणि मला तुम्ही भोसरीतनं काही येऊ द्या, भोसरीतनं कुणी फोन करू दे, मी त्याला अटेंड करतो, बोलतो, कामं करतो, सगळं करतो. पण मला निगडीत नाही कधी फोन केला, तुमचा नंबर मिळाला, मी नंतर फोन करतो, मी बोलतच नाही. आणि निगडीत मी लोक काही जोडली नाही, जोडणार पण नाही. मी पण भोसरीच्या बेसची माझी सगळी लोक जोडलेली आहेत किंवा अजून जोडतोय आणि त्या लोकांसाठी काम करतो. आणि हीच ऍक्च्युली नाती आहेत. रक्ताच्या नात्यापेक्षा ही समाजाची नाती खूप महत्वाची असतात. बरोबर. आणि राहिला विषय मातीचा, तर प्रत्येकाला आपापल्या मातीचा अभिमान असतो. आम्ही विजापूर दरवर्षी ग्रामदैवताला आम्ही जातो वर्षातून एकदा. पण तसं बघायला गेलं की माझी माती ही भोसरीच आहे. मी तेच म्हणालो आता, मग तुमच्यासाठी ते महत्त्व खूप आहे. आणि सर, कुटुंबाप्रती तुमच्या इमोशन्स, तुमच्या भावना तुमच्याकडनं तर मी जाणून घेतोच आहे. पण जसं वर्षातून सगळ्या फॅमिलीचं गेट टुगेदर करणं, जे पुण्यातनं किंवा पुण्याच्या आसपास येणारी मंडळी आहेत त्यांची तर व्यवस्था तुम्ही करतातच, पण त्याचबरोबर पुण्यापासून लांब असणाऱ्या मंडळींचं अगदी ट्रॅव्हल एक्सपेन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघतात. रिसॉर्टवर तुम्ही सगळेजण जमतात आणि सगळं कुटुंब एकत्र येतं 2 दिवस 3 दिवस आणि तुम्ही धमाल मस्ती मजा करतात. 4 जानेवारीला जवळपास 20 वर्षाहून अधिक काळापासून तुम्ही तिरुपती बालाजीला पण जातात, सहकुटुंब सहपरिवार. कुटुंबाचं अतिशय महत्त्व आहे सर. आणि कुटुंबाचं हेच महत्त्व कायम ठेवलं गेलं पाहिजे, ते कायम राहिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर सर, तुमचा एक हळवा कोपरा आहे, त्याबद्दलही मी तुम्हाला खरं तर बोलतं करणार आहे. आणि सर, कुटुंब जेव्हा एकत्र असतं, आपण कुटुंबासोबत सेलिब्रेट करत असतो, कुटुंबाबरोबर आपण वेळ घालवत असतो, तर त्यातनं मिळणारी जी शक्ती, त्यातनं मिळणारी जी ताकद आहे, त्यातनं मिळणारी जी एनर्जी, ती काही वेगळीच असते सर. याबद्दल काय सांगाल? कुटुंब एकत्र असलं पाहिजे. वर्षातून
आम्ही आत्ते मामे भावंड चुलत सगळे आम्ही वर्षातून एकदा एकत्र यायचा प्रयत्न करतो. आणि आज जसं मगाशी म्हटलं की कुटुंबापासून प्रत्येकजण ॲक्च्युली 4 भिंतीच्या कुटुंबापासून पण लांब चाललाय. हे मग चुलत मावस आत्ते तर म्हणजे खूप दूरची गोष्ट आहे. तरी सुद्धा बॉन्डिंग ठेवण्याचा, त्यांच्यातल्या त्यांच्यात अंडरस्टँडिंग ठेवण्याचा, नाती जपण्याचा, त्या नात्यामध्ये ओलावे ठेवण्यासाठी मी हा प्रयत्न आवर्जून करत असतो. आणि वर्षात एकदा भेटायचं, सगळ्यांना आपापले विचार मांडायची संधी मिळते, वेड्यासारखं वागायची संधी मिळते. आणि सगळेजण विदाऊट एक्सक्यूज यायचा सगळेजण प्रयत्न करतात. आणि तसे आमचं म्हणजे बॉन्डिंग, आम्ही 50-55 जण एका वेळेला आलो तर 50-55 जण आहे, तर 50-55 जण एकत्र असतो. आम्ही 2 दिवस धमाल करतो. आणि ते करताना मग कुठली बंधनं नसतात. आता मुलं म्हणजे आमचं जनरेशन मोठं झालं आहे, पप्पांचं जनरेशन म्हातारं झालं आहे, आमची मुलं सगळ्यांची आता येत आहेत, ती पण सगळी फॉर्च्युनेटली एकत्र असतात. त्यामुळं वर्षातनं एखाद दुसरा दिवस एकत्र काढायचा आणि त्या नात्यांना ओलावा द्यायचा. आणि नंतर काय रुसवा फुगवा, त्यांनी माझ्याकडे बघितलंच नाही, तो माझ्याशी बोललाच नाही, त्यांनी रिप्लाय केला नाही, त्यांनी फोन उचलला नाही. माझ्या सगळ्या नातेवाईकांचं म्हणजे माझी आजी सोडली तर पप्पांपासून ते फिरून माझ्या अनुरागपर्यंत जेवढी लोक आहेत सगळ्यांची तक्रार आहे मी माझ्याबद्दल. मी फोन उचलत नाही, मी रिप्लाय करत नाही, मी काही सांगत नाही, मी बोलत नाही, मी माझं स्ट्रेस सांगत नाही, मी आनंद सांगत नाही. पण मी माझ्या पद्धतीने ते सगळं माझ्या कंट्रोलमध्ये असतं. आणि मग त्या दिवशी काही एक्सक्यूज नसते. मग त्या दिवशी ज्याला कान पकडायचा आहे तो माझे कान पकडतो, ज्याला शिव्या द्यायच्या तो शिव्या देतो, ज्याला कौतुक करायचं आहे तो कौतुक करतो. असा आमचा तो कार्यक्रम असतो. वा, अगदी खरं आहे सर, अगदी खरं आहे. सर, खरं तर हा प्रश्न तुम्हाला विचारावा किंवा नाही, पण आज हा प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे सर. आयुष्याचा प्रवास आपण सुरू करतो. त्या प्रवासाच्या सुरुवातीपासूनच अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये असतात. आपला प्रवास पुढे पुढे जातो. काही व्यक्ती आपल्याबरोबर कायम राहतात, काही व्यक्ती आपल्यापासून दूर जातात, पण काही व्यक्ती आपल्यापासून कायमच्या सुद्धा दूर जातात. पण त्या व्यक्तींनी आपल्याला जे काही सुचवलं आहे, जे काही सांगितलं आहे, जे काही मार्गदर्शन केलं आहे, त्यांच्या अस्तित्वाचा सुद्धा आशीर्वाद नेहमी आपल्याबरोबर असतो सर. आणि त्यांना आपण विसरलं नाही पाहिजे. मला असं वाटतं की कुटुंबाची ताकदच मुळात ती आहे की आपल्या कुटुंबाबरोबर ज्या व्यक्ती पहिल्या दिवसापासून आहे, आपल्या सोबतीला आहेत, पण काळाच्या ओघामध्ये काळ त्यांना कधीकधी हिरावून घेतो, काळ त्यांना आपल्यापासून दूर नेतो, पण त्यांनी दिलेलं प्रेम, संस्कार, आशीर्वाद सर आपण विसरले नाही पाहिजे. आणि म्हणून सर, तुम्ही तुमच्या मामांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी गजानन महाराज मठामध्ये खूप मोठी देणगी खर्च देतात, खूप मोठं डोनेशन देतात. आता हा प्रश्न यासाठी मी विचारला आहे की आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असणार आहे, आपल्या संस्कारांचा एक भाग असणार आहे. व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यात नसतील तर ते आपल्या आयुष्यात त्यांच्या संस्कारांनी, आशीर्वादाने आहे आणि त्यांना आपण कधी नाही विसरलं पाहिजे. त्यांचे संस्कार, आशीर्वाद आपण जपले पाहिजेत. त्याचं तुम्ही उत्तम उदाहरण आहात सर, की तुम्ही आजही मामांना स्मरणात आणि आठवणीत ठेवले. काय सांगाल सर? ॲक्च्युली त्याच्याबद्दल व्यक्तच होऊ शकत नाही. हरकत नाही, टिशू. मी ॲक्च्युली सर, ऑन व्हेरी लाईटर नोट, फक्त तुमच्याबद्दलची एक तक्रार आहे आणि ती स्वाभाविकपणे मॅमनं केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही व्यक्त होत नाही, तुम्ही सांगत नाही. तर या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मला तुमच्याकडनं एक वचन हवं आहे, एक प्रॉमिस हवं आहे की किमान ताटामध्ये डोसा आल्यानंतर तो डोसा चांगला झाला आहे, तो पराठा चांगला झाला आहे, एवढं तरी तुम्ही मॅमला सांगावं, त्यांचं भरभरून कौतुक करावं आणि तुम्ही व्यक्त व्हावं सर. तुमच्या मनातल्या ज्या कुठल्या भावना आहेत त्या सांगाव्या.
सर कधी स्ट्रेस असतो, कधी आनंद असतो, कधी ना छोट्या छोट्या गोष्टी व्यक्त करायचा आपण विसरतो, पण समोरच्याची ती अपेक्षा असते तर तुम्ही ते व्यक्त करण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही आता लाख म्हणताय की मी व्यक्त होतो, मी काही मनात ठेवत नाही वगैरे, पण तरीही तुमच्या जवळच्या व्यक्तींनी केलेली ही तक्रार आहे आणि मला या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुमच्याकडनं प्रॉमिस हवं आहे की तुम्ही व्यक्त नक्की व्हाल सर. आत्ता आपण एक यशस्वी उद्योजक आणि त्या उद्योजकामध्ये असणारा एक कुटुंबवत्सल माणूस, या दोन वेगळ्या व्यक्तिमत्वांचं एक असं व्यक्तिमत्व अनुभवलं आहे. प्रसाद सर तर यशस्वी उद्योजक आहेतच, पण ते एक अतिशय उत्तम माणूस आहेत. मुलगा, नवरा, भाऊ, भाचा, पुतण्या, मित्र, एखाद्या पुरुषाच्या वाट्याला जी म्हणून नाती येतील त्या सगळ्या नात्यांमध्ये ते अगदी फिट आहेत. एक वडील म्हणून पण ते खूप ग्रेट आहेत. आणि मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे, ज्यावेळी आपण आपल्या आसपासच्या काही मोठ्या माणसांच्या सान्निध्यामध्ये येतो, त्यांच्यावर आपण काही वेळ व्यतीत करतो, तर त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या ह्या पैलूंकडेही आपण पाहिलं पाहिजे की आपण प्रसाद सरांना भेटताना नेहमी उद्योजक म्हणून भेटतो. आज आपण त्यांना WTचे डिरेक्टर म्हणून ओळखतो, त्यांचा सगळा स्ट्रगल आपल्याला माहिती आहे, पण या पलीकडे सुद्धा त्यांच्यामध्ये कुटुंबवत्सल माणूस लपलेला आहे. आणि ह्या वर्षीची जी थीम आहे, वी आर फॅमिली, आपण एक कुटुंब आहोत, ही सुद्धा कल्पना सरांचीच आहे. कुटुंबाचं महत्त्व सांगत असताना कुटुंबामध्ये आपल्या वाट्याला जी म्हणून जबाबदारी येईल तर ती आपण निश्चितपणे पार पाडली पाहिजे. कुटुंबातल्या सर्व सदस्यांना एकत्र ठेवणं, बांधून ठेवणं, त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणं, आपल्या कामातून वेगळा वेळ कुटुंबासाठी काढणं, हे फार महत्त्वाचं तत्त्वज्ञान मी म्हणेन, कानमंत्र मी म्हणेन, सरांनी आज आपल्याला दिलेलं आहे. आणि सर स्वतः ह्या सगळ्या विचारांचे पालन करते आहेत. आज प्रसाद सरांची मलासुद्धा वेगळ्या पद्धतीनं ओळख झाली आणि त्यांच्याबद्दलचा आदर प्रचंड वाढला सर. आणि ही थीम आपण आज WTच्या या फाउंडेशन डेच्या निमित्ताने ठेवली. तुम्हीसुद्धा फार मनापासून व्यक्त झालात आणि तुमच्या करारी बाण्याच्या आतसुद्धा एक इमोशनल व्यक्ती आहे, हे सुद्धा आज सगळ्यांना उपस्थितांना कळलेलं आहे. सर WTच्या प्रवासाला, WTच्या या 700हून अधिक संख्येनं असणाऱ्या कुटुंबाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि हे कुटुंब 7,000वर पोहोचो आणि जे स्वप्न तुम्ही पाहिलं आहे ते स्वप्न निश्चित पूर्ण हो. या सगळ्या प्रवासात या सगळ्यांची साथ सोबत तर लाभणारच आहे. आणि निश्चित या सगळ्यांची साथ सोबत आम्हा सगळ्यांची साथ सोबत निश्चितच तुम्हाला लाभणार आहे. तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल मी तुमचा अगदी मनापासून आभारी आहे. एकदा जोरदार टाळ्या WTचे डिरेक्टर आपल्या सगळ्यांचे लाडके प्रसाद कुलकर्णी सरांसाठी. सो थँक्यू सो मच. थँक्यू सर. धन्यवाद.